सिंगापूर जगातलं वन ऑफ द एक्सपेन्सिव्ह कंट्री आहे आणि इथे जर तुम्ही शिफ्ट होत आहे तर पहिली गोष्ट ती लागणार म्हणजे छत. तर मी सध्या इथे राहतो आहे, तर तुम्हाला दाखवतो की कोणत्या रेंटमध्ये मी कुठे राहतो. मोठे भाऊ राहतात या कॉन्डोमध्ये. ही एंट्री आहे. एंट्री झाल्यानंतर फाउंटेन वगैरे आहे, मस्त असा हा पाथवे आहे आणि आता स्विमिंग पूल बघूया. ही सोसायटी आहे म्हणजेच कॉन्डो. इथे असे 3 स्विमिंग पूल आहेत, मोठे मोठे स्विमिंग पूल आहेत. त्यानंतर एक लाईक बेबी पूल पण आहे आणि त्याचसोबत लाईक बबल बाथ जो म्हणतो आपण, पाण्यातून खूप सारे बबल निघतात, तसाही आहे एक सेक्शन. मोस्टली वीकेंडलाच कोणी ना कोणी येतात. हे सगळ्या फॅसिलिटीज आहेत बट वेळ कोणाकडे नाही आहे अशी गोष्ट आहे. बट तरी लाईक रात्री वगैरे काही दिसतात आणि विकेंडला मोस्टली असते स्विमिंग पूलमध्ये. खूप अशी गर्दी नसते तरी पण, बट असतात थोडेफार. आणि हे लिटरली रिझॉर्ट काइंड ऑफ फिलिंग येतं मला, कारण की मला माहिती आहे काही काही छोटे मोठे आपले जे रिझॉर्टला आपण म्हणून जातो तर इथं असेच फिलिंग असते. आणि ते बघा, हे तरी फाउंटेन सध्या बंद आहे कारण दुपार आहे, नाहीतर ते फाउंटेन पण चालू असतात. जमलं तर ते फुटेज पण दाखवतो मी तुम्हाला. पण या, आणि ही बघा, ही माझे मागे ही फुल ती सोसायटी, हे बड्या बड्या बिल्डिंग, हे बडे बडे बिल्डिंग. आणि आपलं आहे 16व्या फ्लोअरवर. आता आपण तिथे जाऊया. आणि इथे जिमसुद्धा आहे. आणि जर चालायला व फिरायला आवडतं, शतपावली आपली, तर मस्त असा एरिया पण आहे चालण्यासाठी. अँड माइन इज अ कॉमन रूम. सो इथे आपण आपल्या चपला ठेवतो. सो धिस इज द एंट्री. अरे सॉरी, दिस इज अ लॉक. सो हा एंट्रन्स आहे आपला. एंट्री केली. हा हॉल होता, म्हणजे ॲक्च्युली त्या हॉलला त्यांनी पार्टिशन वगैरे टाकून भरपूर रूम बनवल्या. रूम मालक शेवटी रूम मालक असतो, सिंगापूरचा असो इंडियाचा असो, घरमालक. मग अशा रूम आहेत. ही माझी रूम, तिकडे एक पोळीत रूम आहे, इकडे पण रूम्स आहेत. पहिली बघूया, हे मेन बाथरूम. आपलं एक सेक्शन आहे, धी माझं आहे, मोठे भाऊचं. इथे शॉवर काचेमध्ये. ही रूम अशी की जिथे विंडोसुद्धा नाही, एवढीशीच रूम आहे. बघा, एवढीशीच रूम आहे. आणि आता हे आपलं किचन, मोठे भाऊचं किचन. तर हे असे रॅक्स आहेत जिथे आपण युटेन्सिल्स ठेवू शकतो आपले. हा स्टोव आहे, तर इथे मस्त काही गरम करायचं असेल तर करू शकतो. बट लाईट कुकिंगच अलाउड आहे, ज्याचा अर्थ की खूप आपला तडका फडक इंडियन इथे तेल लागेल वगैरे अशा गोष्टी नाही करता येत. सटल कुकिंग करता येते. त्याच्यानंतर हे ओव्हन आहे, हे यूज करतो मी बऱ्यापैकी. हे काहीतरी आहे कॉफी मिक्स करायचं, मी केलं नाही यूज कधी. एअर फ्रायर आहे चायनीज, याचा व्हिडिओ पण दाखवतो कशी कुकिंग केली तर हे असतो आपण सिंगापूरमध्ये गरिबी. तर हे आपलं किचन आहे, तडका फुडका नाही करू शकत. आणि हे बघा, हे असं आपण फ्रोझन चिकन याच्यात टाकलं, हेच भेटतं बाबा इथे, असं नाही काही, बट मला आवडतं आहे. सो हे असं लावायचं. चायनीजमध्ये आता ते ठीक आहे, कळते आपल्याला चायनीज. स्टार्ट. येस. आता 8 मिनटानंतर हे बघा कसं मस्त भाजलं आहे. त्याच्यात ऑलरेडी थोडं तेल पण असतं आणि ते बर्फाचं पाणी वगैरे, सो असा कलर आहे त्याचा. हे बघा हार्ट शेप. आणि लिटरली खूप टेस्टी. की मला KFCपेक्षा जास्त आवडलं, कारण मला KFCचे पॉपकॉर्न खूप आवडायचे. खायचं का मग पॉपकॉर्न? बघितला का व्हिडिओ? तर हे इथे ह्याचा भरपूर यूज करतो मी. आणि हेच पाणी आहे जे आपण पितो. ओके, क्लिअर वॉटर. सुरुवातीला मला पण असं कसं तरी व्हायचं, बट म्हणलं ठीक आहे. आणि ही फ्रीज आहे, हे मोठंवालं. यात हे बघा असं फ्रोझन फूड ठेवता बरोबर सगळेजणं. हे सगळ्यांची अशी सेक्शन आहे. आता माझी रूम छोटी आहे, तर माझं हे सेक्शन. हे आपलं वॉशिंग मशीन. ड्रायर आहे, कपडे इथून काढायचे धुवून याच्यात टाकायचे, मस्त एक अर्ध्या घंट्यात प्रॉपर वाळून जातं, बाहेर लटकायची गरज नाही. नंतर हे एक बाथरूम आहे. ओके, तर हे होतं आपलं किचन टूर. आणि आता मोठे भाऊची रूम. आता आपण एंटर करतोय मोठे भाऊच्या रूममध्ये. ढॅन. सो ही आहे ती रूम. सुरू होतात संपते. तर एंट्री केल्या राईटला हे असं कबर्ड आहे. अँड
तिथे माझे सामान वगैरे ठेवलं आहे मी, कारण दुसरी जागाच नाही ठेवायला. आणि त्यानंतर हे असे हुक वगैरे घ्यावे लागतात जेणेकरून मग आपल्याला जरा बऱ्यापैकी अजून यूज करता येईल जागेचा. आणि इथे माझ्या बॅग्स वगैरे ठेवल्या कारण दुसरीकडे जागा नाही आहे. आणि हा तो बेड आहे, गादी वगैरे त्यांची आहे, बेडशीट माझे त्यांनी दिलं होतं एक, बट आपण आपलं घेतलं आहे. आणि हा आहे तो टेबल, हा मॉनिटर मी घेतला आहे. आणि हा तो टेबल युलूसा. आता तुम्हीच सांगा, ह्या टेबलमध्ये याच्यात एवढी जागा आहे, तिथं ती एक खुर्ची दिली आहे, बसते ती, बसायला बसते, बट इथे माणसाला असं टुबुक्कन बसावं लागतं ना की खूप त्रास होतो. सो मी तिला दिलं साईडला ठेवून. हा एक चार्जिंग पॉईंट आहे, सो मी एक्स्ट्रा त्याला अडॅप्टर वगैरे घेतले की खूप सारे चार्ज करता येईल म्हणून. मोठासा AC आहे. ॲक्च्युली हे एक मोठी रूम होती, मग त्यांनी त्यातला AC हा मोठावाला, पण त्यांनी हे पार्टिशन पाडलं, हे पार्टिशन आहे. आणि तिकडे एक अजून अशीच रूम आहे. सो हा मोठा AC असा झटक्यात थंड करतो ना, तो एक फायदा आहे. तरी मला या रूमला म्हणजे डोअर वगैरे आहे, विंडो आहे, आणि मला पाहिजे होती ती, मला फ्रेश एअर लागते भाऊ. आणि तिथे एक रूम आहे जिला लिटरली विंडोच नाही आहे, एकदम म्हणजे विचार करा तशी रूम आहे ती, स्टोर रूम टाईप. तिचंही रेंट भरपूर आहे. आणि मेन सेलिंग पॉईंट आहे हा व्ह्यू. हा बघा, हा मस्त असा व्ह्यू आहे नेचरचा. हे पहाडी वगैरे छोटीशी, इथे जाता येतं, पार्क आहे. आणि हा तो कॉन्डो तुम्हाला आत्ता खाली दाखवलं होतं, हे स्विमिंग पूल, इकडे एक स्विमिंग पूल अजून त्या साईडला पण आहे. सो या, हे आहे आपलं छोटूसं मोठूसं घर आणि या बिल्डिंग्स. सो ही आहे मोठे भाऊच्या सिंगापूरच्या आलिशान घराची छोटीशी ट्रिप. आणि या जागेचं रेंट आहे, फायनली सांगतो, ते म्हणजे $950 सिंगापूर डॉलर्स, म्हणजे ऑलमोस्ट 70,000 ते 75,000 रुपये आपले मंथली हे रेंट आहे इथे. आता तुम्हीच सांगा कमेंटमध्ये की या रेंटमध्ये आपल्याकडे इंडियात किंवा आपण जिथे राहतो तुमच्या आसपास वगैरे ते काय येईल, या रेंटमध्ये केवढी जागा येईल वगैरे कमेंटमध्ये सांगा मला, बघूया. असेच नवीन अपडेट्स सिंगापूरचे अमेझिंग काही गोष्टी, माझी लाईफ एक्सपिरियन्स शेअर करणार आहे मी या चॅनलवर. तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, झक्कास अशा व्हिडिओमध्ये. मोठे भाऊ, लिव्हिंग यंग अँड वाईल्ड अँड फ्री. बाय.